कुरुंदवाड शहर आणि परिसरात वाढत असलेल्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली। गांजाच्या बाबतीत पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले। गेल्या 8 दिवसात तब्बल 12 जणांवर कठोर कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्याचं उघड झाले। पोलिसांच्या या कठोर पावलांमुळे नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांच्या प्राथमिक तपासात कुरुंदवाडमध्ये गांजा टाकळीवाडी, मिरज आणि सदलगा येथून विक्रीसाठी आणला जात असल्याचं स्पष्ट झालं। या पुरवठादारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून मिरज येथील 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात काही विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समुपदेशन केलं आणि त्यांना ताकीद देऊन सोडून दिलं। विधी संघर्षग्रस्त बालकांचा नशेच्या विळख्यात अडकण्याचा चिंतेचा विषय बनलाय। गांजा विक्री आणि सुलोचन सारख्या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलंय। हे पथक शहरातील संशयास्पद ठिकाणी गुप्तचर पद्धतीने गस्त घालतंय। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार शकील कुलकर्णी, सागर खाडे, फारुख जमादार, शिरीष कांबळे, संजय कांबळे, राजेंद्र पवार यांच्या पथकाने केली।